राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांनी स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू आहे। काल ही यात्रा जामखेड तालुक्यामधील खर्डा येथे पोहोचली। या यात्रेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला असून दिवसेंदिवस लोकांचा सहभाग हा वाढत असल्याची माहिती निलेश लंके यांनी दिली। तर विखे पाटलांना गोळी मारून संपवण्याच्या कथित ऑडिओ क्लिप बद्दलही त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय। जनसंवाद यात्रेचा आजचा 9वा दिवस। प्रत्येक दिवशी लोकांचा सहभाग जास्तीत जास्त लोकांचा सहभाग पाहायला मिळतो। इतक्या उत्स्फूर्तपणे लोक बाहेर पडलेत म्हणजे मला सुद्धा एवढं वाटत नव्हतं की एवढं लोकांचा सहभाग दिसेल। म्हणजे रात्री आम्ही एखाद्या गावात 7चा जर टायमिंग दिलेला असता, रात्री त्या गावात 1:30-2 वाजता गेले तरी लोक असंख्य संख्येने उपस्थित असतात। रात्री मी दरेवाडीत गेलतो, दरेवाडीत 3 वाजता गेलो, त्यांना टायमिंग दिलं तर आम्ही 7:30-8चा, पण 3 वाजता म्हणजे पहाटेचे 3 वाजता सुद्धा 200-400 लोक तिथं गोळा झालेली होती। लोकांचा एकदम सहभाग चांगला आहे। ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली। एकीकडे एवढा मोठा अवाढव्य जनशक्ती पाहता तुमच्या कशा आता असणार काय असतं, धनशक्ती विरोधात शेवट जनशक्ती ज्यावेळेस एकवटती ना, ही सर्वसामान्य जनता ज्यावेळेस ह्या सर्वसामान्य जनतेचा ज्यावेळेस एकरूपपणा येतो ना, त्यावेळेस धनशक्तीचा काही उपयोग होत नाही। ज्या वेळेस तुम्ही पाहिलं असं आपल्या भारत देशाने क्रांतिकारकांचा इतिहास पाहिलं, या जनशक्तीच्या रेट्यापुढं सगळं परिवर्तनच होतं ना। एक दहशतीचं वातावरण निर्माण म्हणून आज विरोधाचा प्रचार केला जातो, दहशत केलं ते ऑडिओ क्लिपचा विषय आला, तर याच्यात कसं पाहता? अहो, दहशत करणारे कोण आहे सगळ्या जिल्ह्याला माहिती। भांडवल दहशतीचं भांडवल करणारे म्हणजे स्वतः दहशत दादागिरी करणारे यांनीच भांडवल करायचे। लोक हसतात उलट या गोष्टीला। समोरून अहो मी जनसंवाद यात्रेत 9 दिवस झाले जनसंवाद यात्रेत आहे। कोणाचा काय फोन झाला मला तरी प्रत्यक्षरित्या माहीत नाही। आणि उद्या जे एकमेकाबद्दल जर कोणाचा फोन असेल ना, तर त्यांच्यावर कारवाई करा ना, आमचं काही म्हणणं नाही। उलट इतके हास्यास्पद गोष्ट आहे। काल राऊरी तालुक्यात असताना मला ते फोटो दाखवले एक जणांनी SP-ला निवेदन देताना। अहो, SP ऑफिसला जे लोकांनी SP ऑफिसला तोडफोड केली तेच निवेदन द्यायला होते। दादागिरी दहशत करणारे कोण आहे सगळ्या जगाला माहिती आहे ना। आम्ही लोकांच्या हृदयावर राज्य केलं म्हणून आम्ही या जागेवर आलो ना। दादागिरी तर दहशत कोणाची हे सगळ्या लोकांना माहिती आहे ना, गुंडगिरी कोणाची सगळ्या दुनियाला माहिती आहे। लोक हसतात उलट या गोष्टीला। अहो, कुणी असू दोषी असताना त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, 100% झाली पाहिजे। ही निवडणूक लोकांनी आपल्या हातात घेतली असून बारामती, शिरूरसह सर्व ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई असल्याचं आमदार रोहित पवार यांनी मत व्यक्त केलंय। धनशक्ती म्हणजे भाजप आणि जनशक्ती म्हणजे सामान्य लोक असून ही जनशक्ती निलेश लंकेंच्या पाठीशी आहे, त्यामुळे निलेश लंके मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केलाय। बंद करायला होते आज आपण प्रचार करता फिरताय, एकंदरीत कशी पाहता येईल लढाई कशी? आता बघा ना, म्हणजे आम्ही 4 तास उशीर आलेलो आहे या गावामध्ये, तरीसुद्धा लोक इथं उपस्थित आहेत। उशीर होऊन सुद्धा उत्साही आहे, कुणी उठलं नाही। सभेमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह, लोक सहभाग घेत आहेत, प्रतिसाद देत आहेत। जेव्हा लोक अशा पद्धतीने वागतात तेव्हा आपण म्हणतो की हे जे इलेक्शन आहे लोकांनी ताब्यात घेतलं आहे। त्यामुळे नगर दक्षिणचं इलेक्शन जिथं लंके उभे आहेत तुतारी या चिन्हावर हे लोकांनी हातात घेतले आणि खूप चांगल्या मताने निलेश लंके तुतारी या चिन्हावर निवडून येतील। निलेश लंके पाहिलं तर एक गरीब संस्थांचा माणूस आहे, एकीकडे धनशक्ती विरुद्ध गरीब कसं पाहतो? ते धनशक्ती विरुद्ध जनशक्ती सगळीकडेच आहे। बारामतीमध्ये तेच चालू आहे, डॉक्टर अमोल कोल्हेंच्या मतदारसंघामध्ये तेच चाललं आहे। भाजप म्हणजे धनशक्ती आणि इथंसुद्धा आपण जर बघितलं तर भाजप आहेच, पण जे खासदार आहे, जी पार्श्वभूमी आहे ते खूप मोठी आहे असं म्हणलं जातं। त्यांच्याकडे पैसा खूप आहे आणि मग ते जर स्वतः उमेदवार असतील आणि त्यांच्या विरोधात शेतकरी कुटुंबातून असणारे लंके असतील तर मग नक्कीच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, जनशक्ती म्हणजे सामान्य लोक जे लंकेंबरोबर आज मोठ्या प्रमाणात तुतारीच्या मागे दिसत आहेत। आमच्यावर दबाव टाकला जातो विकास कामांसाठी। जर तुम्ही घड्याळाला मतदान केलं नाही तर
आणि विकास कामं. साहेबांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. कुणी काळजी करायची नाही, मी तुमच्याबरोबर आहे. जे आज धमकी देतात त्यांना पहिली संधी ही साहेबांनीच दिली होती. ज्या कुठल्या पदामुळे ते आज बोलत आहेत ती पूर्वीची पदं सगळी साहेबांनी दिली होती. त्यामुळे लोक आज काही प्रमाणात धमकी दिल्यानंतर विचार करतात. 2 मिनटं विचार केल्यानंतर म्हणतात की आपल्याला विचार खऱ्या अर्थाने महत्त्वाचे आहे. ती धमकी वगैरे आम्हाला काही फरक पडत नाही. मी सुद्धा बारामतीमध्ये आणि त्या मतदारसंघामध्ये पुढच्या 2 दिवसानंतर जाणार आहे. लोकांना आश्वासित करणार आहे आणि लोक आज साहेबांबरोबर आहेत आणि साहेबांवरचा विश्वास लोकांचा कुठेही मोडलेला नाही. साहेबांवर प्रेम करतात, विश्वास ठेवतात आणि तुतारी हे चिन्ह बारामतीतून सुप्रियाताईं या 3 लाखाली खासदार झालेला आपल्या सर्वांना बघायला मिळतील.